रुक्मिणी, ए विमला, ए कमला, ए वज्रसारा, असे नाव होते. 109 नाव आहेत लक्ष्मीला. नवरात्रात पाठ असले पाहिजे. ज्याला पाठ आहेत त्यानंच देवी मानली पाहिजे. येडेवण नाही केलं पाहिजे. हो, नुसता साबुदाण्याचा काळ, 9 दिवस उपवास आणि मधला काही माहीत नाही. हे असलाच प्रकार झालाय आपल्याकडे. विठाला विठाला. ए लक्ष्मी, मी आलो ग. आईसाहेबाला आनंद वाटला. रामकृष्ण नामातली ताकद सांगतो बरं. आईसाहेबाला आनंद वाटला आणि आईसाहेब म्हणल्या, प्रभू तुम्ही आलात. पुन्हा वापस जाताना राधेकडं, आता नाही जात. आता राधेनं देह समर्पित केलाय. त्या ठिकाणची माती कपाळाला गंध लावून आलोय. गोपीचंदन उटी, तुळशीच्या माळा, राधेच्या अंगाची माती जिथं देह समर्पित केला तिथला गंध कपाळाला लावला पंढरीतल्या मालकानं. ठीक आहे म्हणले मालक, पण आलात ना आता, जाणार नाहीत का? नाही जाणार, पण हे तुमचे भक्त राधाकृष्ण म्हणते ना, नाहीत म्हणायचे. आता विठोबा रुक्माई म्हणतील. आता काय म्हणतील? विठोबा रुक्माई. आपल्याला नंतर भजन घ्यायचं ना ते. आणि विठोबा रुक्माई म्हणण्याची पद्धत आहे. इकडं नसते झोक देत. विठोबा रखुमाई, डावीकडं झोक. आईसाहेब प्रसन्न झाल्या. विठोबा रखुमाई नामातली ताकद. आणि मग प्रसंग असतील शास्त्रांनी, पुराणांनी, वेदांनी गोड असा सगळं फार वेकोटून शब्द काढला. राम कृष्ण हे 2 शब्द काढले. राम आणि कृष्ण ही 2 नावं काढली. ह्या नावात किती ताकद. तुम्हाला सांगतो, नारदासारखा भजन करणारा 6व्या क्रमांकाचा संन्यासी. ज्या संन्याशानं लग्न केलं नाही पण मठ बांधला नाही, हो, कोणाकून पैसे जमा केले नाही, अद्याप नाही, श्रीमंत लोकायला लोणी लावलं नाही. मी नारदाची परिस्थिती सांगतोय, कोणी अंगाव घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. तुमच्या अंगाला शर्ट आला असेल ते घाला. तुम्हाला शर्ट शिवायला बाळ्या रिकामा नाही. विठाला विठाला. महाराज सदरा घातला नाही, साहेब खिसाच नाही, बनेल नाही, शर्ट नाही, खिसाच नाही, काहीच नाही, असा संन्यासी. आणि भजन करण्यामध्ये 2 संन्यासी बहादर. 19 संन्याशापैकी 2 संन्याशांनी भजन केलं. एका संन्याशाचं नाव आहे मारुतीराय आणि तो 1 नंबरचे संन्यासी. आणि 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. भजन प्रणालीमध्ये नारदाला स्वीकारलं. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर. नारद भजन प्रणालीमध्ये कोणी आणले? भगवान शिवशंकरानं स्वीकारले. भजन ही परंपरा, वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकराने केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. उत्रेश्वर बापू हे पैठणच्या मालकांचं वाक्य. पैठणचे मालक सांगतात शिरोमणी महादेव. आणि भगवान शिवशंकरानं वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आणि त्या भजन प्रणालीमध्ये पकवाद वाजायला इंद्र बलीला. इंद्र. आता लोक म्हणतात आमच्या सप्त्यात आमदार आले. काय चोळू चोळू सांगतो सुंबळ्या. आमच्या सप्त्यात मंत्री आले. जरा हिशोबात बोल जाय. तुला मागचं पाठ आहे का? नालाय का? आताच दळायला लागला. अरे 222 पद ज्याला आहेत ते कीर्तनात पकवाद वाजवायला होतं. हे आता येत असतील शेवटच्या मंगलाष्टकाला. काय दळायला लोणी लावून? विठाला विठाला. आताचे मंत्री लोक माणसांचे राजे असतील, तुमचे मै राजे असतील. इंद्र 33 कोटी देवाचा राजा होता आणि तो कीर्तनात पकवाद वाजवायला होता. इंद्र भगवान शिवशंकरान खाडेबुवा स्थापित केलं इंद्राला. ते भजन ना सुरनर किन्नर काही लोक ठराविक लोक होते न गायक, त्याच्यापैकी देवर्षी नारद. आता नारदाचं भजन शिवजीला आवडायचं. श्रीमन्नारायण 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 भजन होतं.
नारदान भजन फार सांगितले. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते महाराज परम पावन भक्तराज आमच्या वडिलांच्या मांडीहून ढकलून दिलं एक जणाला. काय नाव होतं? ध्रुव बाळ. हा मंत्र सांगितला. अजून 3 लोकांना सांगितला, पण पाहून पुन्हा इतकंच ध्यानात ठेवा. पुढचे 3 सांगितलं पहिले विसरून जात असते. हाही मंत्र नारदाने या मंत्राचा जप कितीतरी दिवस केला. नारायण नामाचा जप खूप दिवस केला. पण नारदाकडे एक शाप होता. तो शाप नाही संपला. नारदाला भगवान शिवशंकराच्या सासऱ्यानं शाप दिलता. ते बोकड्याचं तोंड लावलं होतं आणि त्याला ते देवाची निंदा करणार होतं. ते संतांची देवाची निंदा करीत होतं. त्याला पदाचा गर्व झालता. हो, ज्याला एखाद्याला काय आलं की त्याला गंडल येत असतो बघा. ते चांगलं होतं. त्याला प्रजापती दक्ष पदवी दिली ती. पण काही गोष्टी आल्या. आमच्या इथं एका माणसाला दिसत नव्हतं आणि ते 2 टाईम भजन करायचं. सकाळचा काकडा करायचं, संध्याकाळचा हरिपाठ पंचपदी करायचं आणि 9-9:30 वाजता घरी यायचं. पण त्याला दिसत नव्हतं. हातात काठी असायची. काठी टेकीत ते घरी यायचे. आणि मग घरी येत असं रस्त्याच्या कडेनं. पण आमच्या इथलं एक मुंबईला शिकायला होतं. तिकडंच नोकरी लागली त्याला. ते गावाकडं आलं आणि मला म्हणलं, बाळू यायला दिसत नाही, यायला कंदील द्यायचा. तर म्हणलं ज्याला दिसत नाही त्याला कंदील काय करायचा. पण शिकलेल्या याच्या लय नादी लागता येत नाही. मी 7वी पास आणि त्याचं BA झालेलं होतं. त्याला 72,000 पगार. ते गावाकडे आले की मला म्हणायचं गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. आणि 3 मी करपरेचं पाणी वान्यराव आणि दोघं संगत पेलेले. एकाच रानातली ज्वारी खाल्लेले. पण ते जरासं गेलं की इंग्रजी बोलत होतं. त्याला मी 20 बारे अवताल झुपीन. त्याला 72,000 पगार होती. 71,000ची पेत होतं. आणि 1,000 खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून ठोत होतं. आणि ते गिरगावकराला शहाणपण शिकायचं. पण आता कुठं नादी लागायचं. भारक्याच्या लय नादी लागलं नाही पाहिजे. ते म्हणला त्याला कंदील द्यायचा. तुला काय कळतं, तो शिक्षण कमी. म्हणलं असू देवा, मला काय कळत नाही. पण ते म्हातारे आडमुठ होतं आमच्या इथलं. म्हणलं तूच विचार त्याला. ते म्हणले दादा तुम्हाला कंदील द्यायचा. मला कुठं दिसतंय रे. मी म्हणलं दादा बाळू नाही म्हणायला, श्याम म्हणायला. बरोबर हो श्याम मुंबईला. हे बी म्हातारं रगील. त्यालाच सांभाळू लागलं. आता कुठं नादी लागा. म्हणलं जाऊ द्या. हे श्याम मला कंदील. म्हणला दादा तसं नाही. तुम्ही रस्त्यानं चालताना अमावस्याची रात्र असते. तुम्ही रस्त्यानं आलेले लोकायला दिसत नाहीत. मग तुमच्या हातात कंदील असल्यावर तुम्ही लोकायला दिसतान. लोक तुमच्या लांबून जातील. खरं आहे म्हणले. पाय बाळू किती हुशार आहे. म्हणलं हो, तुला माहीतच नाही. त्याचा वास येईन गेला. लांब बसलं होतं ते. आता कुठं म्हणावं, आपण मित्रच होता आपला. त्याच्यामुळं काही इचकिता नाही आलं. मग कंदीला आणून द्यायला सगळं झालं. म्हातारं जवरक कंदील नव्हता का, तोरक रस्त्याच्या कडीनं साहेब काठी आपटीत चलत होतं. कंदीला आल्यावर मधून चलत होतं. आणि एक जण अंगावर आदळल्यावर म्हातारं पडलं नालीत. कंदील गेला मोरीत. हो, नाली मोरी एकच नाही. दिसत नाही. डोळ्यात काय गेलंय, मूर्ख आहेत. ते म्हणला काय दिसायचं, अमावस्याची रात्र. माझ्या हातात कंदील आहे ना. ते कंदील मंदिरातच इजला होता. मग इजल्याला कंदील घेऊन म्हातारं इतकं रगील किला आलंय. तर दक्षाला प्रजापतीपदी भेटल्यावर किती रगील किला आला. असं नालायक आंधळं आमच्या गावात नाही. पण तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या इथलं घेतलंय. पण समजून घ्या कुठलं सांगायला होतं. विठाला विठाला
झाला. स्थिरत्वास्ति स्थापयामी मृत्यूलोकाम नैवेती जाय. मृत्यूलोकात तुम्ही एका जाग्यावर थांबणार नाहीत. नारद भजन करूच तरच काही सप्ताह असेल ना, तर त्या सप्त्यात भजन करताना थांबायचे. जेवण झालं की नारदाचे पाय सुरूच. एकाव 11, एकाव 2 12, एकाव 3 13. नारद थांबतच नव्हते. नारदाला थांबता येत होतं फक्त मधु अरण्यात. मधु नावाचं एक अरण्य, तिथं थांबायचे. बाकी एरवी नारदाला कुठेच थांबता येत नव्हतं. पुढे सरका पुढे कुठेच थांबता येत नव्हतं. आता नारदानं विचार केला, तिन्ही देवांना बोलवलं, ब्रह्मदेवाला बोलवलं. हाडामासाचा कुंभारे बापू ब्रह्मदेव. काय ब्रह्मदेव किती विद्वान असतील. अहो तुम्ही आम्ही केलेले मडके, तुम्ही आम्ही केलेल्या टाक्या, तुम्ही आम्ही केलेले पात्र, याला एक छिद्र पाडलं तर पाणी राहत नाही. ब्रह्मदेवाने उभी टाकी तयार केली, हिला 9 छिद्र पाडले, मनान पाणी बाहेर येत नाही. 9 छिद्र येते उभ्या टाकीला 9. काय विद्वत्ता असेल. कुलाल हाडाचा बाप चाढाचा घडी तो मडके रे. काय ब्रह्मदेवाची व्याप्ती. यांना बोलून घेतलं आणि देवादिदेव भगवान विष्णू परमात्मा पंढरीतले मालक आले. रामकृष्ण नामाची ताकद सांगतोय. का म्हणतात आळंदीतले मालक राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरे. मग मालक आले पंढरीतले आणि मग काशीतले मालक बोलविले. कैलासाहून विश्वनाथ बोलवले, भगवान शिवजी. हे 3 जण आहेत. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस या सगळ्या देवता आमंत्रित केल्या. आणि नारदानं आपला प्रस्ताव मांडला. मला कुठंच मुक्काम करता येत नाही. मला दिलेला दक्षानं शाप, हा शाप संपवायचा. एक जण उठला आणि म्हणले भजन करी जा. आज ते म्हणला आज जीवनभर भजन करायलो ना. बाकीचे महाराज तरी पोटासाठी करतेत. मी कोणाकडून रुपया घेतला नाही, कपडे घेतले नाही. घालीतच नव्हतं लय मोठे कपडे. नारदाला कुठं लय मोठे कपडे होते. काही विषय नव्हतं. काय ताम साधा माणूस. गळ्यात माळा विना, हातात चिपळे, अशी गोष्ट. मठ नाही, संस्थान नाही, कुठं बोटभर जमीन नाही, बँकेत अकाउंट नाही, खिसात नाही तर बँकेत कशाचं अकाउंट आलं, काहीच नाही. असे ठराविकच लोक पैशापासून सुटले. नाही त्या सुटली द्रव्यालोभा माया भस्मदंश छाया तरुवराची. भस्मदंश छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्यावरी माया भस्मदंश छाया तरुवराची. भस्मदंश छाया नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. एक जण म्हणला मी लग्न नाही केलं, फक्त बायकोच नाही केलीस, पैसे कुठे सोडलेस. पैसे तर आवडत येत ना. मालक काय म्हणले देऊतले. ऐसा कोण आहे हे दयानावरे. ऐसा कोण आहे हे दयानावरे. ओ कन्या पुत्र भोळे दाराधन कन्या पुत्र भोळे दाराधन. ऐसा कोण आहे हे दयानावरे. ऐसा कोण आहे हे दयानावरे. कन्या पुत्र भोळे दाराधन. महाराज पैशाला स्पर्श न करणारे ठराविक ब्रह्मचारी आणि ठराविक संन्यासी. नारदान नाही हात लावला, मारुतीराय नाही हात लावला, बाकीचे पुन्हा बघू. असे ठराविक लोक. आणि नारदानं सांगितलं जीवनभर भजन केलंय आणि मला भजन करायचं सांगता. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा फार श्रेष्ठ मंत्र आहे. नारायण हा मंत्र श्रेष्ठ आहे. राधे कृष्ण हा मंत्र श्रेष्ठ आहे. नाना प्रकारच्या मंत्राची सिद्धता फार मोठी आहे. पण तुम्हाला शापातून मुक्त होण्यासाठी रामकृष्ण नामाची साधना करावं लागेल. मामा आपण त्यांच्याकडे होतो ना बापू. दादा शेटे मामा. मग रामकृष्ण नामाची तुम्हाला साधना करावं लागेल. आता दुःखाची माया वेडी असती, माणूस कोणाचा ऐकत असतो. पण नारदाला सांगणारा भंगिऱ्या थोडाचा असेल. नारदाला सांगणारा महाराज तंबाखू खात नव्हता. नारदाला सांगाल महाराज गुटखा खात नव्हता. नारदाला सांगणारा महाराज बिडीन सिगारेट वळीत नव्हता.
नारदास भंगिऱ्याचं कसं ऐकतील? आणि तुम्ही पण भंगिऱ्याचं ऐकत जाऊ नका. जो पक्वाद्या, जो गायक, जो कीर्तनकार तंबाखू गुटके खातो त्याला जर तुम्ही पाकिट दिले तर तुमच्या गावाला कुपाटी लागन. विठाला आपल्या संप्रदायात अभ्यासापेक्षा आचरणाला किंमत आहे. या अभ्यास लय गाता येत असेल, तू भीमसेन जोशीचा चुलता आहेस पण तंबाखू खातो ना, तुझ्या पाया पडायचं. मूर्खाच्या पाया पडायचं नाही, नालायकाच्या पाया पडायचं नाही. त्याचं पाप आपल्या कपाळातून डोक्यात अंगात येत असते. म्हणून पाया हे सज्जनाच्या सात्विक सदाचारी पुण्यशील, पाठांतर कमी असलं तरी चालेल पण आचरणशील लोकांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यांच्या मुखारविंदातली वाणी ऐकली पाहिजे. असं ठेवत जा. तुम्हाला 2% लोकांना लय पैशाचा जोर झालाय, लय जोर. 2% महाराष्ट्रात इतके पैशावाले मस्ताड येतं ते म्हणतात महाराज कीर्तन झकात झालं पाहिजे. तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो सोंबळ्या. असे पण हरामखोर पैशावाले. कीर्तन हा झकास विषय असतो का? या भडव्याला आकली नाही का याच्याकडे आणि पैसे आले म्हणजे लय ते प्रारब्धाचा विषय. 2 लाखाला बैल घेतले, कोणती वैरण खाते तुम्ही टाकलेली, आणि देवाला सोडायला बैल त्याला काय म्हणते तुमच्याकडं? कठाळ्या, वळू किंवा कठाळ्या. आणि वळू कोणाची मका हाणतो ना, त्या अवताल चलवतो का? तो बैलगाडीला चलवतो का? नाही. मग काही असे पैशावाले वळू फिरायले हे सांगतेत म्हणून पर्व काळ असतो का? नाही. बैल दिसायला साधा असू द्या पण ते अवताल चलवतो ना नाना, त्याचं ऐकलं पाहिजे, वळूचं नाही ऐकलं पाहिजे. विठाला आणि मग सांगितलं रामकृष्ण. आता केवढा अधिकारी व्यक्ती असेल, नारदाला उपदेश करणार. महाराज भक्तिसूत्र नारदाने पोटात उपदेश केला, एकाल पोटात. प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला, कृष्णदादा. राक्षसाच्या घरी महाराज जन्माला आला, राक्षसाच्या घरी महाराज जन्माला आला. कृपा कोणाची? खाडे बुवा नारदाची कृपा होती. ज्याच्या बापान भजन करू दिलं नाही साहेब, नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे भजन करणारे फाशीत देत होतं. ते त्यानं मंदिराला किल्प लावले होते. इतक्या नालायकाच्या कुळात महाराज जन्माला आले. कृपा कोणाची? नारदाची. आणि ह्या नारदाला भंगिऱ्या महाराज सांगत असतो हा, ज्याला कसल्या प्रकारची आचरणाची शिस्त नाही ते सांगत असतो का? नारद कोणाचा ऐकायला रिकामे आहेत का? अधिकारी व्यक्तीनं नारदाला सांगितलं रामकृष्ण नामाचं भजन करा. आणि कुठं करा? बद्रिकाश्रमला करा. स्थान महात्मे, स्थान जाग्यातलं फार मोठी ताकद असती, जाग्यातली फार मोठी ताकद असती. एखाद्या माणसानं 5,000 कोटीचं जर मंदिर पांडुरंगाचं बांधलं तर पंढरपूर श्रेष्ठ का ते श्रेष्ठ? हा, पंढरपूर श्रेष्ठ असते. तुझ्या इथं पैशाचा जोर झाल्यावर तू किती मोठं करशील पण पंढरपूर नाही करता येणार तुला. पंढरपूर तेच राहणार. अशी शिस्तता असते. आणि मग स्थान महात्म्य असते. योग असा आला, नारदाल बद्रिकाश्रमला पाठिलं आणि नारदाने तिथल्या पवित्र तीर्थामध्ये स्नान केलं. बद्रिकाश्रम म्हणजे चतुर्भुज आयुधधारी प्रभू आहेत तिथले, भगवान नारायण प्रभू, भगवान विष्णू परमात्मा. आणि नारदानं त्या पवित्र भूमीवर रामकृष्ण नामाचं भजन केलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, भजन बंदच नव्हतं. बसलत नाही म्हातार खाली, नारद खाली बसलेत नाही. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. 3 दिवस नारदाने विचार केला, 3 दिवस झालं खाली बसलो नाही, पाणी पिलं नाही, काय नाही, भजन केलंय. आता भजन करतोय म्हणून इथं मुक्काम, आता भजन बंद करा. चौथ्या दिवशी सकाळी विनाक ठेवला, स्नान केलं आणि तिथं बसले, मुक्काम केला. नारदाचे पाय चलनत. नारदाचा शाप संपला. भगवान विष्णू परमात्मा तिथंच होते. काशीतले मालक विश्वनाथ आले, सत्यलोकाचे मालक ब्रह्मदेव आले, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर आले. नारदाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते की नारदाचा शाप संपला आणि नारदाला कुठेही मुक्काम करता येत होता. पण कोणतं औषध घेतलं नारदानं?
रामकृष्ण नामाचं. रामकृष्ण नामाची ही साधना केल्यामुळं, हा काढा घेतल्यामुळं नारदासारख्या तपस्वी व्यक्तीचा शाप रामकृष्ण नामामुळं संपतो. म्हणून आळंदीतल्या रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही राधे रामकृष्ण नामे रामकृष्ण रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी रामकृष्ण रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी रामकृष्ण आपोले 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 ही पावर आहे रामकृष्ण नामातली. ही पावर आहे रामकृष्ण नामातली. एक श्रीमंत व्यक्ती, पैशावाला राजा होता. लय पैसे त्याच्याकडं. इतका उतू आलता, आवा वावा. कडीला खालून जाळ लावल्यावर कडी कशी फसफस उतू येते, असा तो पैशावाला राजा उतू आलता. आणि ते खरंच पैशावालं होतं. त्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार होत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची, भारतात माणूस नाही त्याच्या बरोबरील फॉर्म भरायला. जळून जाईन सोंबळ्या. एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार. अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे. शेटे 7 कोटी चौकटी. किती श्रीमंत, पण जरा मस्ताड. आणि मग याची मस्ती जिरण्यासाठी वारकरी संप्रदायातली मुख्य व्यक्ती तिथं गेली. त्या व्यक्तीचं नाव होतं मारुतीराय. रामकृष्ण नामातली ताकद, रामनामातली. तुम्हाला आता रामकृष्ण दोन्ही नावातली सांगितली. आता नुसत्या रामनामात किती ताकद आहे पुढची ऐका. हे 2 नावं लय पावर बाजे. हा, ह्या 2 नावाचा जप केला की कामच संपलं. सगळं त्याच्यात आलं. तेही सांगतो तुम्हाला पुढे वेळ भेटला तर. संन्याशी गेले. त्या परम पावन संन्याशाच्या शेपटीला विस्तू बांधला. बिना आकली राजा होता न ते. पैशाचं कोंबडं होतं ते मूर्ख. वानराच्या शेपटीला विस्तू बांधणारा कधी सापडक तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात? आणि त्या वानराच्या मारुतीराय येऊन वानर होते. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. येऊनी पशुची आहे, पण वारकऱ्यात अतिश्रेष्ठ पैठणच्या मालकांनी सांगा. आणि नुसता अतिश्रेष्ठ नाही उतरेश्वर बापू. आपण मारुतीरायाच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही. आपल्याला पाकिट येतं, ते पाकिट उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळ ठुतेत. असा हो, असं नारळ ठुतेत.
आता फरक असेल, कोणाला बारीक काय आणि कोणाला मोठं काय, कोणी चमच्यान पेत असेल, कोणी तांब्यान पेत असेल, पण प्यात लागला ना तू, म्हणून इचकी जाऊ नको. तो चमच्यानं जरी पेलं तरी दुसऱ्याचे कपडे धुवाची तुही लायकी नाही सुंबळ्या, तू मुकाटे बस जाय. म्हणून आम्ही मारुतीरायाच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करू शकत नाही. मारुतीराय कसे वारकरी होते, ज्याचं भजन केलं त्याची भाकरी पण खाल्ली नाही. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर रे, केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर. वनचर रानात राहणारे आणि काय खात होते, पाले खावीर वानर, पण ताकद चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. चार मोक्ष मारुतीरायाच्या पाय लोळण घालीत होते आणि सगळे देव पाय पडत होते. असा वारकरी या श्रीमंताची मस्ती उतरायला तिथं पोचले आणि ह्या नालायक राजाने शेपटीलीस तू बांधला. येणे जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. एक जण म्हणला घर जाळल्यावर तुकोबाराय धन्य. अरे सोमळ्या, तुला तुकोबाराय कळतेत का बिना आकली? नालायकाच्या स्पर्शाने दूषित झालेली घरं मारुतीरायाच्या अग्नीनं शुद्ध केली, म्हणून तुकोबारायाने धन्यता दिली. घर बंदी फुफुटा नाही करून टाकला, शुद्ध केले मारुतीरायानं. कारण ओरिजिनल ठेपा लक्षात येत नाही ना, हे येड्यावानीच भरडीत येत. मका सोडून दिले आणि बुडख्या हाणायलाय, असं नाही केलं पाहिजे. चला, पण मारुतीरायाला एक घर नाही जाळता आलं. ते घर होतं बिभीषणाचं. एक नागपूर प्रतीतलं प्रमाण होतं. वक्ते बाबा म्हणायचे, तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. इकडचा पुरावा सांगता का? लंकेशी उरले विभीषणाचे घर, लंकेशी उरले विभीषणाचे घर, विभीषणाचे हृदय चितावर मानोनिया, हृदय चितावर मानोनिया. लंकेची उरले विभीषणाचे घर, लंकेची उरले विभीषणाचे घर, लंकेची उरले विभीषणाचे घर, लंकेची उरले सगळी लंका जाळली. एक शपथ पुरा होता, आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. अख्खी लंका जळाली, मग एकट्या विभीषणाचं घर का जळालं नाही? तर प्रतापे सबळ नामाचिया. लंकेशी उरले विभीषणाचे घर, हृदयी सीतावर मनोनिया. सीतावरांचं नाव काय? राम. हृदयी राम मनोनिया. मारुतीरायानं विभीषण प्रभू रामचंद्राच्या पक्षात प्रवेश केला. करतेत ना मोठ्या लोक इकडं तिकडचे इकडं, तेव्हापासून सुरू येते. त्रेता युगापासून विभीषणाने रावणाला सोडलं आणि प्रभू रामचंद्राकडे आले. तर प्रभू रामचंद्राकडे आल्यावर ते मारुतीरायाच्याच कृपेने रामचंद्र भेटले विभीषणाला. पण विभीषण अगोदरच भजण्या होता विभीषण. विभीषणाला आमच्या महाराजांनी मूर्ख शब्द वापरलाय, पण आपण नाही वापरायचा बरं बापू. ते मालकाचा शब्द आहे. मनशी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. ते मालकाचा शब्द आहे. आमची काय ताकद आहे? आमचं धोतर पेटल्यावर धोतरा सकट महाराज जळण, आणि विभीषणाचं घर पेटिलं तर जळालं नाही. त्याला आपण नाही मूर्ख म्हणायचं. मूर्ख म्हणणाऱ्याची ताकद वेगळी आहे, ती मालकांचा शब्द आहे. आपण नाही दळायचा. आहा,
बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची आमच्या महाराजाची पात्रता नाही, कारण ते ज्यांनी मूर्ख म्हणले ते वेगळे होते. कारण त्यांच्या लक्षात आलं की बिभीषणानं वेगळा स्वार्थ दर्शिला, त्यानं रामरूप व्हायला पाहिजे होतं, कशाला लंका मागितली म्हणून. विठ्ठल आता भिनो वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी. जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता, नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. त्वादे माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. त्वादे माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. 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 कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. स्वामी माया जगदंबा 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 भवानी कुलस्वामिनी अंबा. हे सरकान पुढे, इथं काय बॉम्ब पडतो का? कशाला जागा ठेवली ती? सरका पुढं. हे विको कमी करा, आवाज कडक करा. ए मोठी माय सरक पुढं. काही इचू निघतेत का तिथं? सरकार पुढे बायला मंडळ 100 हाती सांभाळता येतील पण 2 शेळ्या सांभाळता येत नाहीत. विठाला विठाला विठाला. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारी. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग आवाज निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नामपर प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. इको कमी करा. माझ्या आळंदीच्या मालकांचं मालक या अभंगाद्वारे राम आणि कृष्ण या 2 नावाचं साजरेपण प्रतिपादित करतात. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजरे. सज्जनो, ए चोपदार राहू द्या बसा, मी सांगतोय ना बसा. एखाद्या व्यक्तीचं वर्णन, एखाद्या नावाचं वर्णन, एखाद्या ठिकाणाचं वर्णन कोण करतोय याला महत्व असते. राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी आहेत असे एखाद्या बाजारू माणसानं सांगितलं असतं तर पप्याच्या माईने पण ऐकलं. पप्याची माय म्हणजे ज्याची त्याची बायको. पण राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी आहेत असे सांगणारे ज्ञानियांचे राजे.
याच्या पलीकडे सांगायचं गेलं तर ते प्रत्यक्ष पंढरीतले मालक आहेत. महाविष्णूचा हा माझा ज्ञानेश्वर माऊली महाविष्णू ज्ञानोबा सांगतात राम आणि कृष्ण ही दोन नावं सांगतात. चार वाकांची शंका आहे. तुम्ही कुठलंही काम करा 1-2% मदत करायला करणारी भेटत असते. किती चांगलं करा ते कार्याकरीतच असते सुमरे मला. तर राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत अशी आळंदीतल्या मालकांनी म्हटल्याच्या नंतर चारवाकांनी मधात काड्या टाकल्या. अंशात्मक पंढरीतल्या मालकाचे अवतार 24 सांगितले. 24 अवतार आहे. 24 अवताराची नावं वेगवेगळी आहेत. आमच्या कर्मकांडामध्ये 24 नावाची संधी आहे. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संकर्षणाय नमा, विक्रमाय नमा ही संध्या सांगितली. मग अवतार 24 आहेत. संध्या प्रधान क्रियामध्ये नावं 24 आहेत. राम कृष्णची साजरी का? तर पौराणिक सिद्धांत आहे बाकीचे सर्व अंशात्मक अवतार आहेत. पूर्ण अवतार फक्त 2च आहेत. दुर्जनाचा कायने करोनी संवाद दुर्जनाचा येणे करोनी संवाद पूर्णावतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोनी संहार रामकृष्ण पूर्ण अवतार संदेश घ्यायचा. एकच वेळेस घ्या एकच. दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण नैवम गिरगावकर लिखितम. मालकांचं वाक्य आहे, राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण आहेत आणि भारतीय संस्कृतीमध्ये पूर्ण गोष्टीला किंमत आहे, अपूर्णाला नाही. आता जेवायला केलं पाणी जर नाही वाजत भोक्तव्याम जठरामलो तृप्तावसाति जायते जलाम नैवास्तितायाम नैवं पूर्णास्तितेषु. अग्नीला जरी नैवेद्य टाकला तर 2 थेंब पाणी सिंचन करावं लागतंय, त्याच्याशिवाय त्याचं जेवण पूर्ण नाही. देवाला जरी नैवेद्य ठेवला तर पाणी समर्पित करावं लागतंय, त्याच्याशिवाय जेवण नाही. तुकाराम भाऊ आपण जेवल्याच्या नंतर पाणी लागेल की नाही? मग पक्वान्न किती तुपात केले त्याच्यापेक्षा पाणी दिलंय का हे पूर्ण आहे. घुगऱ्या असतील, कण्या असतील, आंबाड्या असतील, काही असेल, भाजी भाकरी असेल, पण त्याच्यासोबत पाणी हे पूर्ण आहे. आपल्याकडे पूर्ण गोष्टीला किंमत आहे. तुमच्याकडे मोठी ज्वारी पेरत नाही कारण तुम्ही ऊसावाली माणसं आहेत, मोठी माणसं आहेत. तर ज्वारी जर पेरली मोठी तर ज्या ज्वारीला कणीस येते तिला पूर्ण ताट म्हणत असतात आणि जिला कणीस येत नाही तिला बांड म्हणतात. हे शब्द आहे का तुमच्याकडे? हा, बांडीचं ताट जनावराला खायला अत्यंत पोषक आहे. पोषक म्हणण्यापेक्षा ते चविष्ट असते. त्याच्या कणसातली ताकद त्याच्यात जाते. त्याला जे दाणे लागायची ताकद आहे का ती ताटात उतरते, त्याच्यामुळे ते ताट गोड लागते. माझ्या लहानपणी उसण असताना आम्ही ती ताट मोडून खात होतो. ती गोड असते ताट. बाणीचं ताट गोड खाणे गोळा. बाणीचं ताट पालेदार असते पण माणसासाठी त्याला कणीस नसते, म्हणून त्याला बांड म्हणतात. बांड. अपूर्ण ज्वारीच्या ताटाला बांड म्हणतात कणीस नसताना. पूर्णत्वात आलं, छोट जरी कणीस असलं, 10-5 जरी दाणे निघले तरी त्याला कणीस पूर्ण ताट म्हणत असतात. आपल्याकडे अपूर्णाला किंमत नाही, पूर्णाला किंमत आहे. पण राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहे आणि पूर्ण आहेत म्हणून साजरी आहे. विठाला रामकृष्ण नामात किती मोठी शक्ती आहे, त्या नामात काय ताकद आहे. प्रचलित भाषेत सांगायचं झालं तर त्या पावर काय आहे त्या नामाची. तुम्ही जेवढे आशीर्वाद देताल
तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेन, पण मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या खूप भावयुक्त अंतःकरणाने चालत असलेली फार जुनी परंपरा आहे. आणि साकोरी ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेली ही जुनी परंपरा भागवत सप्ताह आहे. माझ्या पैठणच्या मालकांनी केलेलं नाथ भागवत मोठ्या श्रद्धेने इथं वाचन केलं जातं फार दिवसापासून, आणि ही गोडशी अशी परंपरा आहे. दुसरा महत्वाचा भाग सांगायचा झाला की ही परमपावन परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असलेला आजचा दिवस आहे. त्याला अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणतात. याला फार मोठं नाविन्य. आजच्या अश्विन शुद्ध प्रतिपदेला तांब्या, कलश, घट हा सोयीचा असतो, आणि आजपासून बरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदेला कलश हा उलटा असतो. आता याचं काही काही तर्कवाद्यांनी वेगवेगळं काढलंय, पण त्याचा आणि याचा इकडं काही संबंध नाही. हा पारमार्थिक दृष्ट्या सवे ती भागा यती पुरुषातो यतो कलशाती भागायाम सवे असतो सर्व स्थितो ती भागा विद्यान कृतजन्य हा असं शास्त्रकार सांगत असतात. म्हणून आजच्या प्रतिपदेला घट हा सोयीचा असतो, आणि आजच्या 6 महिन्याच्या वर्ष संवत्सर प्रतिपदा बसला, आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला कलश हा उलटा असतो. म्हणजे आजची ही परमपावन परंपरा अश्विन शुद्ध प्रतिपदा मा जगदंबेचा आव्हान अशा दिवशी सुरुवात असलेला हा परमपावन ज्ञानदान सोहळा साकुरी ग्रामस्थांच्या वतीने चालत आहे. गावात जेवढ्या नावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी प्रणाम किंवा धन्यवाद. मला काही सगळ्यांची नाव पाठ नाही, आणि पाठ करायला मला काही इतकी ग्रामपंचायत लढवायची नाही. सद्गुरु दादा महाराज असतील, सद्गुरु हरिबाबा महाराज असतील, सद्गुरु कोंडाजी बाबा असतील, अशा परमपावन सत्पुरुषाच्या कृपाशीर्वादाने चालत असलेली ही परंपरा. भगवान रेडेश्वराचा आशीर्वाद आहे. इथेच भगवान रंगनाथ स्वामींचा अधिष्ठान जवळच आहे. अशा परमपावन सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने अधिष्ठानानं पुनीत असलेला हा परिसर, हा प्रांत, आणि त्या प्रांतातली ही साकोरी गाव या ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ तुम्हा गावकऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि राम आणि कृष्ण नामात काय मोठी शक्ती आहे. तुम्ही जेवढा मोठा उदात्त अंतःकरणाने मला आशीर्वाद देताल तेवढं तुमच्या समोर विवेचन करण्याचा प्रयत्न करेल. विठाला उडाला 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 रामकृष्ण नामात शक्ती किती मोठी. जो तो ज्याच्या त्या पद्धतीने जप करत असतो, नामस्मरण करत असतो, याबद्दल माझं दुमत नाही, माझं दुमत नाही. पण शास्त्र काय सांगतं, पुराण काय सांगतंय, वेद काय सांगतंय, आणि ऋषीमुनी काय सांगतात याला प्राधान्य दिलं पाहिजे. मधल्या भंगिऱ्यांना काय उचललंय त्या हरामखोरांना प्राधान्य दिलं नाही पाहिजे. विठाला उडाला कारण वारकरी संप्रदाय कोणाच्या बापाची जहागिरी नाही. वारकरी संप्रदाय ज्ञानोबाला तुकोबारायांची जहागिरी. एखादा महाराज फार विद्वत्तेची टोमणे उडीत असेल तर तू भाकरी पुरता शहाणायस म्हणायचं सुंदर आहे. तू ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करून फक्त भाकरी खाशील आणि आपात मधली बिल्डिंग बांधशील. याच्या पलीकडचं काय करशील? तुझं काय अस्तित्व आहे? अस्तित्व ज्ञानोबाराय तुकोबारायचंय. ते म्हणतील ते पर्वकाळ, तुम्ही आम्ही म्हणतो ते पर्वकाळ नाही. आपल्या बायका सुद्धा ऐकायचं नाही. इतकं ध्यानात ठेवा. विठाला उडाला संप्रदाय हा वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, आणि मुख्यतः पुराण प्रणीत आहे. पहावे पुराणी ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे. एखाद्या भागातला एखादा 4-2 पुस्तकं वाचून मोठा झाला तो प्रणीत नाही, तो प्रणीत नाही. हा ज्ञानोबाराय तुकोबाराय प्रणीत संप्रदाय पुराण प्रणीत आहे. तर बघा नामाचा उल्लेख आला, श्रीमद भागवतामध्ये नारायण नामाचा उल्लेख आला. पुत्राचिया मिशे नारायण घोकी, नारायण घोकी पुत्र
पुत्राची आमिषी. आजामेल नावाच्या ब्राह्मणाने शेवटच्या टप्प्यात पाय घसरला होता थोडासा. समाजानं वारीत टाकलं. प्रचंड विद्वान ब्राह्मण, पण परिस्थिती खालावली आणि शेवटच्या टप्प्यात आता ते सर्वांना कथा बातम्यात मला काय भागवत सांगायचं नाही, मला नामाची साधना द्यायची. शेवटच्या टप्प्यात मुलाचं नाव नारायण ठेवलं. तर नारायण नामाच्या अनाथाच्या नाथे घातला विमानी, नेला उचलो निपटलो. त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राच्या लोभे नष्ट मने नारायण, पुत्राच्या लोभे नष्ट मने नारायण, लोभे नष्ट मने नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राची आमिषे नष्ट मने नारायण, हे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. विमान पाठविले. कोण्या नावाची ताकद? नारायण नामाची ताकद. काही काळ द्वापार युगातला जर प्रबंध पाहत गेला तर राधाकृष्ण नामात ताकद होती. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण या नावात ताकद. या नावानं वैकुंठातल्या मालकिनीनं भांडण केलं. कोण मालकीन? पैसे. तिला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी. लक्ष्मीनं वाद घातला. 16,108 पत्न्या पंढरीतल्या मालकाला होत्या. आणि द्वापार युगामध्ये पंढरीतल्या मालकाने राधा नावाची एक व्यक्ती, अनन्य साधारण महत्व आहे राधा, फार मोठं टोकाचं रत्न आहे राधा. त्या राधेला मांडीवर घेतलं की 222 मंत्रीपद जिच्या नवऱ्याला आहेत का? 222 पद. आपल्याकडे 1 किंवा 2 असते आणि 1 दिवे असते. आता ते उपसून घेतले. दिवे येते 222 दिवे जिच्या नवऱ्याच्या गाडीला, किंवा 222 मंत्रीपद जिच्या नवऱ्याला. आशाची बायको शेची ही पुढे राधा. आणि या नावाच्या गवळ्याची पत्नी म्हणून, आणि अंतःकरण देवाचं जिंकलं आणि म्हणून भगवंतानं मांडीवर घेतलं. आई साहेबाला राग आला. आई साहेब तिथून निघाल्या, खाली दिल्ली वनात आल्या. भगवंतानं सांगितलं जाऊ द्या, मी लक्ष्मीला काय कमी करतो. राधे मांडीवर घेतल्यावर तिला इतका राग यायला काय पाहिजे होता. पण मोठ्या साधू लोकांनी देवाला समजून सांगितलं, देवा तुम्ही जगाचे मालक आहात. तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, वृक्षाचे पान ज्याची सत्ता, तुमच्या सत्तेशिवाय एकही माणूस जिवंत राहत नाही ना. देखवी कवी एक नारायण,